IMFचं फोरकास्ट बघितलं तर त्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं की मागच्या वर्षी जे प्रोजेक्शन होते आमचे, इंडियन इकॉनॉमी वॉज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट 6.2%. ॲक्च्युअली ते 6.4%नी वाढणार. इंडियाचा जो मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट आहे US ला, मी अख्खा कंबाईन केलाय, दॅट इज जस्ट 2% ऑफ आवर GDP. बेसिकली लोकांना तर ट्रम्प टॅरिफ असं वाटतं की 50% आपण सगळं US लाच एक्सपोर्ट करतोय. तसं नाही, बाकी देशांना पण करतोय आपण. उद्या जरी मी म्हटलं की टॅरिफ लावले, त्याला 100% टॅरिफ म्हणू, पण आज मला तेवढे लोक कुठल्या तरी कंट्रीत तर रिप्लेस करायला लागतात. बाकी कुठलीच इंग्लिश स्पीकिंग एवढी मोठी कंट्री नाही जिकडे तेवढे लोक आहेत. आता आयटीला ट्रम्पपेक्षा जास्त डिस्ट्रप्शन AI मुळे झालं. आत्ता जे ट्रम्प टेरिफ डिक्लेअर झाले, जे 25% आहे, जे अजून वाढतील का कमी होतील कळत नाहीये, ह्याचा नक्की कुणाकुणावर कसा कसा परिणाम होणार? इंडियात गव्हर्नमेंट जर क्लिअर आहे की कन्झम्पशन वाढायला पाहिजे, बिकॉज दॅट कुड बी द बिगेस्ट बेनिफिशरी ऑफ ग्रोथ. बिकॉज लोकांकडे नाही येतात गोष्टी. मल्टी ॲसेट फंड जे असतात की जे गोल्ड, डेट, इक्विटी या तिघांमध्ये गुंतवणूक करतात, दॅट कुड बी अ व्हेरी गुड ऑल्टरनेटिव्ह फॉर अ लॉट ऑफ पीपल, बिकॉज तिकडे रिस्क माझी ऑटोमॅटिकली कमी होते. तुम्ही म्हणतो की समजा इंडियावर 50% टॅरिफ लागतो, तर माझं इक्विटी खाली येईल पण माझं गोल्ड वाढेल. सो ऑटोमॅटिकली त्या फंडमध्ये ती व्हॉलॅटिलिटी माझी कमी होऊन जाते. AIला अंडर एस्टिमेट करून नक्कीच उपयोग नाही. की 3 वर्ष आधी लोक डिनायलमध्ये होतं की अरे अशा खूप फॅड्स येऊन जातात, त्याचं काही कौतुक नाही. मे बी मी पण त्या कॅम्पमधला होतो. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या आमच्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या सिरीजमध्ये लोकांच्या जगण्याशी रिलेटेड गोष्टींवर आपण चर्चा करतो, ॲक्शनेबल इन्साइट्स मिळवतो. तसं गेले काही दिवस सगळ्यांच्या मनात असणारा प्रश्न ते म्हणजे ट्रम्प टेरिफचं काय होणार. इन्व्हेस्टर्सच्या मनात प्रश्न आहे, IT एम्प्लॉईजच्या मनात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळेच इतर लोकांच्याही मनात प्रश्न आहे की याचा आमच्यावर इम्पॅक्ट काय. ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट समजून घ्यायचा आहे, त्याच्यातनं आपण काय करायचं ते समजून घ्यायचं आहे. त्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत CA आणि गुंतवणूक तज्ज्ञ अनिश केळकर. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. थँक्यू. आणि पहिला प्रश्न हा आहे, तर ट्रम्प टेरिफवर यायच्या आधी डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की भारताची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे. आहे का नाही आहे का मध्ये आहे, काय आहे भारताची इकॉनॉमी नक्की कशी? सो पहिले ही गोष्ट बघायला पाहिजे की ओपिनियन आणि डेटा या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. ते ट्रम्पचं ओपिनियन आहे की इंडियन इकॉनॉमी ही डेड आहे. आता आपण डेटानी ते बॅक्ड आहे का नाही बघूयात आपण. सो समजा आपण डेटा बघायला गेलो, तर ज्या दिवशी ट्रम्पनी ट्विट केली, सो 31 जुलैला ट्रम्पची ट्विट आलेली सकाळी, सेम डेला समजा आपण बघितलं, गुगल जरी प्रत्येकाने केलं, IMFचं फोरकास्ट आलेलं आहे. IMF इज इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. IMFचं फोरकास्ट बघितलं तर त्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं की मागच्या वर्षी जे प्रोजेक्शन होते आमचे, इंडियन इकॉनॉमी वॉज एक्सपेक्टेड टू ग्रो ॲट 6.2%. ॲक्च्युअली ते 6.4%नी वाढणार आहे. सो फोरकास्ट ॲक्च्युअली अपवर्ड रिवाइज झाले. सेकंडली जे मेन फॅक्टर्स असतात कुठल्या इकॉनॉमीशी लिंक, ते समजा आपण बघितलं, वन इज इन्फ्लेशन, की महागाई किती आसपास. तर ॲक्च्युली बघितलं तर महागाई कमी झालेली आहे इंडियात, की इन्फ्लेशन रेट लास्ट इयर आणि यावर्षीचा आपण बघितला तर तो खाली आलेला आहे. इकॉनॉमीतले व्याजदर बघितले तर मागच्या वर्षी 6.5% होतं, आता आपण 5.5% वर. सो ॲक्च्युली आपण इंटरेस्ट रेट रिड्युसिंग मार्केटमध्ये आहोत. तिसरी गोष्ट बघितली तर फिस्कल डेफिसिट, की बेसिकली डेफिसिट किती आहे या कंट्रीचं, ते पण आपलं कमी होतंय दरवर्षी. सो ऑल ऑफ द फॅक्टर्स आर पॉइंटिंग की इकॉनॉमी ॲक्च्युली ग्रो होते रादर दॅन द इकॉनॉमी इज डेड. आता जी इकॉनॉमी डेड असते तिकडे बेसिकली सगळे फॅक्टर्स फ्लॅट पाहिजेत मला. चौथी गोष्ट आहे की गव्हर्नमेंट डेट बघितलं की गव्हर्नमेंटने किती कर्ज उचललंय ॲज कम्पेअर्ड टू द GDP. तर इंडियाचं ॲक्च्युली लास्ट इयर पेक्षा कमी झालेलं आहे. वी आर समवेअर अराउंड 81%. हेच समजा USचं बघितलं तर 130%. सो जेवढा माझा GDP येतोय त्याच्या 130% माझं कर्ज आहे. आता हे सस्टेनेबल आहे का 80 आहे, 80 पण आपलं कमी होत आहे. सो हे बघणं इम्पॉर्टंट आहे. सो हे डेटा पॉइंट्स आपण सगळे बघितलं तर इंडियन इकॉनॉमी क्लिअरली डेड नाही. पण मग असं आहे का, इंडियन इकॉनॉमीची जी ग्रोथ स्टोरी आहे तिची गती कमी झाली का? हे आपण डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट बाजूला ठेवू, पण आता असं आलं की हा जो Q1चा रिझल्ट आला त्यातल्या जवळपास 600 कंपन्यांनी 5 वर्षातली सगळ्यात न्यूनतम ग्रोथ दाखवली आहे. इफ आय एम नॉट रॉंग 17-18% त्यांचे प्रॉफिट्स आणि टर्नओव्हरचा जो ग्रोथचा भाग आहे तो कमी झाला आहे. तर असं झालंय का की भारतीय इकॉनॉमीच्या स्पीडला स्पीड ब्रेकर आलाय किंवा त्याची गती स्लो झाली? सो असं पण नाही म्हणता येणार की आत्ताचा जो क्वार्टरचा रिझल्ट आला, आत्तापर्यंत जवळपास 50% कंपन्यांनी रिझल्ट्स पब्लिश केलेले आहेत. त्याची ॲक्च्युअल ग्रोथ बघितली तर रेव्हेन्यू ग्रोथ साधारण 9%. सो तुझं इन्कम ओव्हरऑल रेव्हेन्यू तुमचा 9%नी वाढलेला आहे. सो गती कमी होते असं पण नाहीये. मागच्या 6 महिन्यात 2-3 बदल जे झाले की लिक्विडिटी आपली निगेटिव्ह होती किंवा लो होती.
आरबीआय गव्हर्नर जेव्हापासून आपला बदललाय तेव्हा त्यांनी मॅसिव्ह लिक्विडिटी सिस्टीममध्ये इन्फ्यूज केलेली. सो आता तुम्ही आसपास जरी बघितलं लिक्विडिटी ऍक्च्युली वाढलेली आहे, की M3 नावाचा इंडिकेटर असतो की लिक्विडिटी मेजर करतो, दॅट इज ऍक्च्युली टर्न पॉझिटिव्ह. आणि हे अक्रॉस सगळ्या सेक्टर्समध्ये रिफ्लेक्ट होतंय. सेकंडली आता बघितलं तर रिझल्ट जास्त बेटर यायला लागतील. सो इकॉनॉमी टूक टाइम आणि हा पहिला क्वार्टर होता जिकडे ट्रम्प टॅरिफ लागू झाला, की 1 एप्रिलपासून 10% टॅरिफ हा सगळ्यांवरच लागू झालेला. सो हे आपण पण भरतच आलेलो होतो. तर त्याचा पण इम्पॅक्ट व्हायला बेसिकली एक्सपोर्टर समजा, की एक उदाहरण घेऊ आपण, इंडियातला एक एक्सपोर्टर आहे जो युएसला एक्सपोर्ट करतोय. आता मी समजा तुम्हाला म्हटलं की तुम्ही बिझनेस करताय, ज्या दिवशी युएस मध्ये तुमचे गुड्स येतील त्या दिवशीचा टॅरिफ रेट ऍप्लिकेबल होईल. ही तुमच्या आयुष्यात एक खूप मोठी अनसर्टनिटी घेऊन येतो, की अरे उद्या 50% असेल तर 50% माझ्या किमती वाढणार का, आणि मग समोरचा माणूस मला पैसे देणार का. तर ऍक्च्युली मी म्हणतो की अरे आपण थोडंसं स्लो डाऊन करून टाकूयात, 1-2 महिन्यांनी बघूयात जोपर्यंत हे सगळं शांत होईल. सो 1-2 महिने ते सगळं ट्रम्प टॅरिफ ऍडजस्टमेंट्सला गेले. आता परत इकॉनॉमी त्याला ऍडजस्ट झालेली आहे. सो मला नाही वाटत आता परत रेट ऑफ ग्रोथ आपला वाढेल. तर सेकंड हाफ ऑफ दिस इयर, की बेसिकली ऑक्टोबर टू मार्च, हा खूप चांगला असेल एज कम्पेअर्ड टू द फर्स्ट हाफ ऑफ. आता याच्यात आपण ट्रम्प टेरिफचं एक प्रॅक्टिकल उदाहरण बघितलं की एक्सपोर्टरच्या मनातली अनसर्टनिटी वाढली. त्याच पद्धतीनं आता जे ट्रम्प टेरिफ डिक्लेअर झाले आहेत, जे 25% आहेत, जे अजून वाढतील का कमी होतील कळत नाहीये, याचा नक्की कुणाकुणावर कसा कसा परिणाम होणार आहे? सो पहिले हे बघायला पाहिजे की ह्याचं मॅथमॅटिक्स करायला पाहिजे, की ऍक्च्युली जो इम्पॅक्ट आहे तो आपण क्वांटिफाय करू शकतो का, की ही चर्चा तर प्रत्येक ठिकाणी होते की अरे ट्रम्प टॅरिफ, सगळे घाबरलेले आहेत की याचा इम्पॅक्ट इंडियावर किती होणार. समजा आपण डेटा बघायला गेलो तर असं लक्षात येतं की इंडियाचा जो मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट आहे युएसला, मी अख्खा कंबाईन केला एकत्र, दॅट इज जस्ट 2% ऑफ आवर जीडीपी. हे ऍक्च्युली लोकांना माहितीच नाहीये, की बेसिकली लोकांना तर ट्रम्प टॅरिफ असं वाटतं की 50% आपण सगळं युएसलाच एक्सपोर्ट करतोय. तसं नाही, बाकी देशांना पण करतोय आपण. सो मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट समजा आपण काढला, दॅट इज जस्ट 2%. मेजरली इंडिया हे सर्व्हिस एक्सपोर्टर आहे. सर्व्हिसेसना आत्ता पाहिलं तर काहीच इम्पॅक्ट झालेला नाही. बरं, म्हणजे ट्रम्प टेरिफ थोडक्यात आयटी सर्व्हिसेसला नाहीये. नाही. सो गुड्सवरती आत्ता जो टॅरिफ आहे तो फक्त गुड्सवरती आहे. ते पण यूएसमध्ये एक सेक्शन 232 म्हणून आहे, विच इज बेसिकली तो म्हणतो की फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट ह्या दोन्हीवर ते आता इन्व्हेस्टिगेशन करतायत. ते पण या टॅरिफमध्ये आता नाहीये, की हे जे 25% आहे दिस इज एक्सक्लुडिंग फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक. बाकी जेवढे गुड्स आपण युएसला एक्सपोर्ट करतो त्या सगळ्यावरती 25% लागू होणार 7 ऑगस्ट पासून. पण फार्मा हा खूप मोठा एक्सपोर्ट आहे युएसला. युएस आज त्याच्यावरती टॅरिफ लावेल का? बिकॉज शेवटी कुठलाही टॅरिफ मी कोणावरही लावला तर शेवटी माझा जो सिटीझन आहे त्यालाच तो बेअर करायला लागतो, की टॅरिफ ऍक्च्युली पास ऑन होईल, बट माझ्या इकडे किमती पण वाढणार त्याच्या. असं नाही होणार की समोरचाच देश फक्त पैसे भरतोय. सो तो इम्पॅक्ट युएसला पण असेस करायला लागेल. आता युएसमध्ये हेल्थकेअर सिस्टीम खूप मोठी आहे. सो ती बघता मला नाही वाटत की ते फार्मावरती खूप मोठा लावतील. आता फार्मामध्ये पण 2 गोष्टी आहेत, एक तर जेनेरिक फार्मा आणि एक ब्रँडेड फार्मा. जेनेरिक फार्माची किंमत बघितली तर जे मेडिसिन आज Amazon किंवा US मधल्या इकडे $8 मिळतं, त्याची ऍक्च्युली त्या मेडिसिनची किंमत ₹1. बाकी मग त्या फार्मसीची कॉस्ट, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, मार्केटिंग कॉस्ट असं मिळून ते $7 ते $8 विकलं जातं. आता ते ₹1 जर मी 100% टॅरिफ म्हणलं तरी ऍक्च्युअल इम्पॅक्ट फार छोटा आहे. ब्रँडेड ड्रग्स वरती इम्पॅक्ट बसेल का? तर बसू शकतो. समजा त्यांनी मेडिकलवर पण फार्मावरती पण लावायचे आता तरी ते एक्सक्लुडेड आहे. सेकंडली इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हा एक खूप मोठा क्षेत्र आहे जो भारतात वाढतोय. की लिस्टेड कंपन्या पण बघितलं तरी आपल्याला मेजर जो थ्रेट होता 5 वर्ष आधी, की आपण खूप जास्त प्रमाणात इम्पोर्ट करत होतो, की गोल्ड नंतर सेकंड हायएस्ट वॉज इलेक्ट्रॉनिक्स. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जी गव्हर्नमेंटनी काढली त्यानंतर बघितलं तर वी हॅव बिकम एन एक्सपोर्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. सो अजूनही तो जो मोठा फील्ड आहे त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला नाहीये. सो ह्या 2 गोष्टींचा काय इम्पॅक्ट होईल हे येत्या काळात आपल्याला कळेल. पण ते सोडता बाकी गुड्स वरती होईल जो इम्पॅक्ट फारसा होईल असं मला वाटत नाही. बिकॉज आता ऑलरेडी आपण 10% भरतोय. सो असं असेस केलं की मागच्या वर्षी आपण टॅरिफमध्ये किती पैसे दिले, तर रफली $2.5 बिलियन आपण भरलेले, की आधी जे काही छोटे मोठे टॅरिफ लागू होते त्यावर. 1 एप्रिल नंतर 10% टॅरिफ आला. तो इंडिया रफली $7 ते $7.5 बिलियन आपण आत्ता भरतोय. तर ऑलरेडी आपण मागच्या 3-4 महिने भरत आलेलो. तो 10%वर समजा 25% झाला तर इन्क्रिमेंटल विल बी समवेअर अराउंड $17-18 बिलियन. $17-18 बिलियन टोटल आपण टॅरिफ भरू. त्या केसमध्ये बाकी कंट्रीज जरी बघितले आपण, की टॅरिफ फक्त इंडियाचं बघण्यापेक्षा टॅरिफ हॅज टू बी लुक्ड फ्रॉम बाकी एक्सपोर्टर्सवर टॅरिफ काय, की आपले जे कॉम्पिटिंग नेशन्स आहेत, की बांगलादेश असेल, व्हिएटनाम असेल, इंडोनेशिया असेल, पाकिस्तान असेल, सो ह्यांच्या इकडे टॅरिफ काय आहेत.
आत्ताचं जे दृष्टिकोन आहे त्यातनं हे दिसतंय की ते 5% ऍडव्हान्टेजला आपल्या. असं खूप मोठा ऍडव्हान्टेज त्यांना पण नाही की बांगलादेशनी नेगोशिएट केलं, सगळं केलं, पण त्यांच्यावर पण 20% आहे. पाकिस्तानवर पण 19% आहे. इंडोनेशिया आणि या सगळ्यांवरती 15 ते 20% मध्ये टॅरिफ आहे. सो इन्क्रिमेंटल जो बेनिफिट आहे तो रफली 2 ते 3 बिलियन डॉलरचा आपल्याला नेट इम्पॅक्ट बसेल. समजा 25%वरच राहिले आणि बाकी देश 20%वर राहिले, की ज्यांनी निगोशिएट केलंय ते पण आज 20% किंवा 15%च्या खाली तर कोणावरच नाही. म्हणजे मी असं गृहीत धरतो की अमेरिकेमध्ये भारतातून एक मोबाईल जातोय Correct. आणि चीनमधून एक मोबाईल जातोय. तर ह्या दोघांच्यातला जो मोबाईल स्वस्त टेरिफमुळं Correct. त्याचं मार्केट जास्त आहे. जो मोबाईल महाग त्याचं मार्केट कमी होऊ शकतं. हो. तर इलेक्ट्रॉनिक्सचा आपण जो विचार केला त्याच्यात मग चीन समजा मेजर कॉम्पिटिटर असेल तर तिथं काय परिस्थिती आहे? आणि असे जे इतर गुड्स आहेत तिथं तुम्ही असं म्हणालात की बाकीच्या देशांपेक्षा आपण 2-5% हो. इकडे-तिकडं. हो. मग चीनचं आणि आपल्यात काय आहे? सो चीनचं बघितलं तर चीनवरती अनसर्टनिटी खूप जास्त आहे, की मध्ये 40% होते, त्यानंतर परत वाढवले. सो दॅट इज इव्हॉल्विंग एव्हरी सिंगल डे. आत्ताची परिस्थिती आहे 40-50% टॅरिफ त्यांच्यावर आहेत, पण प्रत्येक ह्याच्या वेळेस त्यांचे टॅरिफ वेगळे. सो आपण 40-50% जर धरलं तरी चायना खूप जास्त डिसएडव्हान्टेजला आहे. आणि चायना मला तरी असं वाटतं की कायम आपल्यापेक्षा जास्तच असेल. चायना हा सर्वात मोठा थ्रेट आहे यूएस करता, की इंडिया पाहिलं तर रिलेटिव्हली खूप छोटी कंट्री ॲज इमर्जिंग आहे, फास्टेस्ट ग्रोईंग आहे. पण चायनाच्या तुलनेत आपण तरीही यूएसला मेजर थ्रेट चायनाचा आहे मिलिटरी आणि या गोष्टींमध्ये पण. की चायना जेवढं मोठं होईल तेवढं कॅन दे बिकम द ग्लोबल सुपर पॉवर. हा जो थ्रेट आहे तर चायना कधीच यूएस पॉलिटिशियन्सना आवडलेलं नाही. तर त्यांचं मला तरी असं वाटतं की किती त्यांनी निगोशिएट करायचा प्रयत्न केला तर टॅरिफ विल बी ऑलवेज हाय. दुसरं तुम्ही जे महत्त्वाचं सांगितलंत, की सर्व्हिस सेक्टरला आत्ता टेरिफ नाहीये. करेक्ट. ते लागू शकतं का? आणि त्याची काळजी भारतातल्या नॉलेज इकॉनॉमीतल्या लोकांनी विशेषतः आयटी क्षेत्रानं करावी का? सो टॅरिफमध्ये समजा तसं बघितलं तर पहिली ही गोष्ट बघायला पाहिजे की आत्तापर्यंत 1990 नंतर बघितलं तर अख्खं जग ग्लोबलायझेशनकडे गेले. की आपण बघतो की टेक्सटाईल्स बांगलादेशमध्ये सर्वात स्वस्त आहे. जगात सगळीकडे टेक्सटाईल्स मॅक्सिमम बांगलादेशकडनं सप्लाय होतात. इंडिया हे कायम आयटी हब होतं, की आपल्याकडे इंग्लिश स्पीकिंग लोकं होती, हुशार लोकं होती आणि जे कोड करू शकायचे. सो आयटीच्या ह्याच्यात आपण कायम सगळ्या जगाच्या पुढे गेलोय. आता सर्व्हिसेसवरती टॅरिफ लागेल का? दॅट इज व्हेरी अनलाइकली, की आत्ता तरी असं वाटत नाही की सर्व्हिसेसवर टॅरिफ लागेल. बिकॉज ह्याचं मला रिप्लेस करायला मला यूएसमध्ये तेवढे लोकं पाहिजेत जे त्या किमतीत काम करू शकतात. सो उद्या जरी मी म्हटलं की टॅरिफ लावले, चला 100% टॅरिफ म्हणू आपण. पण आज मला तेवढे लोकं कुठल्यातरी कंट्रीत तर रिप्लेस करायला लागतील. बाकी कुठलीच इंग्लिश स्पीकिंग एवढी मोठी कंट्री नाही जिकडे तेवढे लोकं आहेत. तर सर्व्हिसेसवरती लगेच टॅरिफ लागेल असं मला वाटत नाही. दुसरी जी गोष्ट आहे की ग्लोबल केपेबिलिटी सेंटर आपण म्हणतो, की पूर्वी आपण ऐकलंय की आयटी आउटसोर्सिंग, की फक्त आयटी कोडिंग, आयटी कंपन्या इंडियात आल्या. मागच्या 5 वर्षाचा सर्वात मोठा ट्रेंड आहे जो ग्लोबल केपेबिलिटी सेंटर, की फॉर एक्झाम्पल अमेरिकन एअरलाइन्स आहे. अमेरिकन एअरलाइन्स हे जगभरात फ्लाय करते. त्याचं अख्खं बॅक एंड इंडियातनं ऑपरेट होतं. क्रेडिट स्विस ही खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे जगातली. त्याचं अख्खं बॅक एंड पुण्यातनं ऑपरेट व्हायचं. का? कारण लेबर आर्बिट्राज आहे, की आज यूएसमध्ये मला $1,00,000 जरी द्यायला लागले, तरी मला एक 80-85 लाख रुपये त्याला द्यायला लागतात. आज इंडियात एक क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट 8-9 लाखात खुश आहे आणि मी 10 लोकं तेवढ्याच ह्याच्यात एम्प्लॉय करू शकतो. सो हा जो आर्बिट्राज आहे, जरी उद्या टॅरिफ लावले तरी हे प्राइसिंग कसं मॅच करणार? की मी म्हणतो आज इंडियावर 10,000% टॅरिफ लावला सर्व्हिसेसवर, तर तुमच्या प्राइसेस मॅच होतील, नाही तर कशा? आता भारतानं अजून ट्रेड डील का केलेलं नाही हा भाग आहे. आणि अमेरिकेशी बार्गेन करत असतानाच भारतानं जे युरोपातल्या देशांशी विशेषतः इंग्लंड बरोबर जे हे केलं ट्रेड डील, काय? त्याचा एकमेकांशी कोरिलेशन काय आहे? आपल्यावर इम्पॅक्ट काय? पहिला जो मुद्दा आहे, की बेसिकली इंडियाने अजून का नाही ट्रेड डील केलं? तर यूएसचे 2 मुद्दे जिकडे आता ते ट्रेड डील अडकलेले आहे, की जिकडे निगोसिएशन्स होत आहेत, की एकतर त्यांना डेअरी सेक्टरमध्ये आपल्या यायचंय आणि दुसरं सीड्स किंवा ॲग्रीकल्चरमध्ये यायचंय. आता हे जे 2 सेक्टर्स आहेत, हे भारताकरता फार इम्पोर्टंट आहेत आपल्याकरता. बिकॉज आपले 60% ते 70% लोकं आर डिपेंडंट ऑन दीज 2 इंडस्ट्रीज. आता मी समजा त्यांना विदाऊट एनी टॅरिफ एंटर करून दिलं, तर इंडियातली अख्खी इंडस्ट्री मरू शकते आणि खूप लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. सो वी आर नॉट रेडी फॉर इट. तर इंडिया म्हणते की हे 2 सोडून बोला. तुमची जी बॉर्बन विस्की होती त्याच्या किमती आम्ही कमी केल्यात. ईव्हीला पण आम्ही टॅरिफ होतं ते कमी करून टाकलंय. सो वी आर रेडी टू निगोशिएट. पण ज्या आमचं मेन इंडस्ट्रीज आहेत की ज्याच्यावरती खूप जास्त पॉप्युलेशन डिपेंडंट आहे, ते आम्ही नाही बदलू शकत. सो ह्याच्यामुळे यूएस नाखुश आहे आणि ते बेसिकली ट्वीट करून आपल्यावर जे काही 25% त्यांनी टॅरिफ लावलंय. इव्हन बऱ्याच लोकांनी ट्रम्पचं बुक वाचलं असेल, की हाऊ टू गेट द डील त्यांनी जे लिहिलेलं. त्याच्यात क्लिअर आहे की त्याचं निगोसिएशनची टॅक्टिकच अशी आहे की काहीतरी ॲब्सर्ड मागा.
की मी समजा तुम्हाला मार्चमध्ये म्हणलं असतं नाही ठीक आहे इंडिया इज अ गुड फ्रेंड, मी तुमच्यावर 10% टॅरिफ लावतोय. तर तुम्ही म्हणलं असता की नाही 10% कशाला, मग आपण 5%च करू ना, 10% खूप जास्त वाटतंय मला. पण मी म्हटलं नाही 50% टॅरिफ लागेल. मग तू म्हटलं नाही 50 खूप जास्त होतंय, आपण चला 10% ला मांडीवली करून टाकू. तर बेसिकली त्याच्यामुळे काय होतंय की एव्हरीवन अग्रीड टू 10%. या 10% आपण भरतोय पण कोणालाच काही प्रॉब्लेम नाही त्यात. मी डायरेक्टली म्हटलं असं 10% भरा, तर प्रत्येक म्हणलं असतं की यार 10% खूप जास्त झालं. तर त्याचं बुकमध्ये त्यांनी क्लिअरली दिलंय की निगोसिएशन टॅक्टिक्स आर ऑलवेज दॅट वे, की काहीतरी असं जगावेगळं मागायचं जे समोरचा तयार नाही होणार आणि मग निगोसिएशनला आपण बसू. आता पण तो जे ट्वीट करतो त्यातनं क्लिअर दिसतंय की डेस्परेशन खूप जास्त आहे, की त्याला आपली जास्त म्हणजे आपल्याला त्याच्या गरजेपेक्षा त्याला जास्त गरज आहे की इंडिया निगोसिएशनला येईल त्याच्यापेक्षा. म्हणून तो दररोज ट्वीट करतोय, सगळ्या ह्याच्यात इंडियाला इन्क्लूड करतोय. सो वी आर नॉट रेडी टू निगोशिएट बिकॉज आपलं जरी बघितलं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी जे काल नोटिफिकेशन जारी केलंय ते म्हणलेत की आमच्या देशाकरता जे चांगलं असेल ते आम्ही करू. आणि दुसरा जो मुद्दा आता इंग्लंड बरोबर जे आपण केलंय, युके बरोबर केलं, त्याचे 3-4 फायदे आहेत की टेक्सटाईल एक्सपोर्ट समजा आपण बघितलं, तर बांगलादेशनी जेव्हा ते डील साईन केलं, तर बांगलादेशचा एक्सपोर्ट 2 बिलियन वरनं 8 बिलियन झाला. जेव्हा एफटीए साईन केलं गेलं. सो त्या केसमध्ये आपला पण टेक्सटाईल एक्सपोर्ट खूप वाढू शकतो. आता जेवढं ऑन ग्राउंड मी बघतो, बऱ्याच टेक्सटाईल्स कंपनीज आर कमिंग अप टू अ लॉट ऑफ पीपल फॉर फंडिंग, की आम्हाला एक्सपान्शन करायचंय कारण धंदा बऱ्यापैकी वाढतोय. सो दॅट कुड बी द बिगेस्ट बेनिफिशियरी ऑफ द एंटायर ट्रेंड. सेकंडली यूएसची एक हेल्थकेअर सिस्टम होती, ज्याच्यात इंडियन आयटी एम्प्लॉईजना त्यांनी ऍक्सेस दिला. ह्याच्यामुळे काय झालं की इंडियन आयटी कंपनीची कॉस्ट बऱ्यापैकी रिड्यूस झाली आणि मी म्हणतो की अरे लोकांना मी त्या सिस्टममध्ये इन्क्लूड करून देऊ शकतो, तर मला त्याचा खूप जास्त बेनिफिट आहे. सो दॅट इज बेनिफिशियल. सो ह्या डीलमुळे एक्सपोर्ट बऱ्यापैकी वाढेल. सो हे जे आपण 2 किंवा 3 बिलियन डॉलरचा इम्पॅक्ट असेस केला, जो यूएस टॅरिफमुळे लागेल, हा ट्रेड वाढल्याने तो थोडासा कमी पण होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की टॅरिफ जेव्हा आपण लावतो, आत्ता जे आपण बोलतोय की अख्खं तो एक्सपोर्टर अब्सॉर्ब करेल, असं कधीच होत नाही, की एक्सपोर्टर काही अब्सॉर्ब करतो, इम्पोर्टर काही अब्सॉर्ब करतो आणि एंड कन्झ्युमर काहीतरी अब्सॉर्ब करतो. सो मॅक्झिमम इम्पॅक्ट हा एंड कन्झ्युमरवर आल्यामुळे युएस इन्फ्लेशन किती वाढतंय हे प्रत्येकाने ट्रॅक करायला पाहिजे. समजा ते वाढायला लागलं तर मग दे विल हॅव टू रिव्हर्स फ्रॉम देअर स्टार्ट. सो हे तर सगळं बिझनेस रिलेटेड झालं. त्याच्याशी रिलेटेड लोक याच्याबद्दल जास्त कन्सर्न नाही, सगळं बघत असतील, वाचत असतील. मी एक सामान्य माणूस आहे, तर मला हे सगळं मॅटर करतं ते माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी. आत्ताच्या या अनसर्टनिटीमध्ये चायनाबरोबर अनसर्टनिटी, जगातल्या प्रत्येक देशाबरोबर अनसर्टनिटी, मी इन्व्हेस्टमेंटचे कुठले मार्ग निवडावेत, का निवडावेत, कसे निवडावेत? सो आत्ता आमच्या फील्डमध्ये आम्ही असं म्हणतो की गुड न्यूज अँड गुड प्राइजेस नेव्हर कम टुगेदर. सो लेट्स से आपण 3 महिने आधी जाऊ. 1 एप्रिलला आपण उभे आहोत. सगळ्या देशांवरती टॅरिफ लागलेला आहे आणि मार्केट्स बेसिकली खाली आहेत. $10 ट्रिलियन एका रात्रीत वाईप ऑफ झाले. त्या दिवशी ज्या इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्ट केलेले आहेत, आत्ता समजा त्यांनी स्मॉल कॅपमध्ये केले असं 13% रिटर्नवरती आहे. मिड कॅपमध्ये 8% मार्केट वाढलंय. निफ्टी पण 5% वाढलेलं आहे. सो तेव्हा न्यूज खराब होती, सो प्राइजेस स्वस्त होत्या. जेव्हा ही आता आज आपण बसलोय, आज ट्रम्प टॅरिफ इंडियावर 25% लागले. 6 महिन्यांनी जेव्हा आपण हे डिस्कस करत असू, तोपर्यंत न्यूज ही गेलेली असेल किंवा काहीतरी वेगळी असेल. ॲट दॅट पॉइंट इन टाइम समजा हे सगळं क्लिअर झाली, की मी समजा बाहेरच राहून गेलो, सेम की यार सगळं जेव्हा नीट होईल तेव्हा मी आज जाईन, तर मला कधी ऑपॉर्च्युनिटीज मिळणार. सो प्रत्येकाने हे असेस केलं पाहिजे की त्याचं रिस्क अपेटाईट काय आहे. 2-3 गोष्टी ज्या इंडियाकरता खूप पॉझिटिव्ह झाल्यात. एक गोष्ट आहे की क्रूड ऑइल, इंडिया ही खूप जास्त क्रूडवरती डिपेंडंट आहे. आपण इम्पोर्ट करतो बऱ्याच मोठ्या प्रमाणात. क्रूड ऑइलच्या किमती बऱ्यापैकी खाली आल्यात मागच्या 2-3 वर्षातून. सो आपलं बेसिकली करंट अकाउंट डेफिसिट त्याच्यामुळे कमी होऊ शकेल. दुसरी गोष्ट आहे की इंटरेस्ट रेट्स खाली आले. सो इंटरेस्ट रेट जेव्हा खाली येतात, तेव्हा युजली इक्विटीज एज अन ॲसेट क्लास डज रिअली वेल बिकॉज कुठली कंपनी मी जेव्हा व्हॅल्यू करतो, माझा डिनॉमिनेटरच खाली येतो. सो लोकांना माझं असं सजेशन असेल की प्रत्येकाने आपापलं रिस्क अपेटाईट असेस करा. पण ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर 3 ते 6 महिन्याची एसटीपी कुड बी अ बेटर प्लेस टू बी रादर दॅन लमसम, बिकॉज हे जास्त बिहेवियरल आहे, की ज्याला भीती वाटते घालायला, तो एकदम नाही घालू शकत. तर 3 ते 6 महिन्याचा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन तो करू शकतो. दुसरी गोष्ट मल्टी ॲसेट फंड जे असतात, की जे गोल्ड, डेट, इक्विटी या तिघांमध्ये गुंतवणूक करतात. दॅट कुड बी अ व्हेरी गुड अल्टरनेटिव्ह फॉर अ लॉट ऑफ पीपल, बिकॉज तिकडे रिस्क माझी ऑटोमॅटिकली कमी होते. बिकॉज जेव्हा आता उद्या मी म्हणतो की समजा इंडियावर 50% टॅरिफ लागला, तर माझं इक्विटी खाली येईल पण माझं गोल्ड वाढेल. सो ऑटोमॅटिकली त्या फंडमध्ये ती व्हॉलॅटिलिटी माझी कमी होऊन जाते. सो तो एक ऑप्शन खूप चांगला असू शकतो, ज्यांना खूपच भीती वाटते किंवा जे 50 वय किंवा ह्याच्या पुढे आहेत, की यार माझं रिटायरमेंट जवळ येते, मी आता इक्विटीत तर नाही घालू शकणार. त्या लोकांकरता हायब्रिड प्रोडक्ट्स खूपच चांगले आहेत, बिकॉज एक्सपिरियन्स कॅन बी मच बेटर. एक असा एक ट्रेंड आहे भारतात, की भारतातली लोकं अमेरिकेतल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात. विशेषतः फांग स्टॉक्स ज्यावेळी आले
आता काहीतरी त्याचं नाव बदललंय कारण कंपन्यांची नावं बदलली. तर जी भारतीय लोक अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत, ते कितपत रिस्की आहे? करत राहावं का? तिथली परिस्थिती मॉनिटर करणं आता खरंच शक्य आहे का? तुमचा अनुभव काय? सो याच्यात दोन गोष्टी आहेत. दोन रिस्क आहेत ज्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, जे बऱ्याच लोकांना माहिती नाहीत, की 2 वेज आहेत इन्व्हेस्ट करायचे. पहिलं आहे की मी एका इंडियन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, ज्याला आपण फीडर फंड म्हणतो, की समजा फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन नाही, पण मोतीलाल ओसवालचा नॅसडॅक फंड होता. आता मी जे आता नॅसडॅक फंडमध्ये घालतो, तो जाऊन यूएसमध्ये गुंतवणूक करतो स्टॉक्समध्ये. आता हा खूप सेफ अल्टरनेटिव्ह बिकॉज यूएसमध्ये इस्टेट ड्युटी आहे. हे बऱ्याच लोकांना माहितीच नाहीत. मी आज जेव्हा डायरेक्टली यूएसमध्ये स्टॉक्स बाय करतोय, आज बऱ्याच ॲप्स डायरेक्टली ॲक्सेस देत आहेत आपल्याला, की आपण डायरेक्टली जाऊन गुंतवणूक करू शकतो. यूएसमध्ये फ्रॅक्शनल शेअरची पण कन्सेप्ट असते, की मी फ्रॅक्शनमध्ये पण ओन करू शकतो, माझ्याकडे सगळे पैसे नसतील तर. ह्याचा इश्यू येऊ शकतो, की उद्या समजा ती सक्सेशनला केस गेली, की समजा पर्सन ए होता तो गेला आणि आता मुलाकडे ते जाणार आहे, तर 40% डायरेक्टली डिडक्ट होऊन पैसे येऊ शकतात. आता हा खूप मोठा थ्रेट आहे तुमच्या अख्ख्या वेल्थवर. समजा तुमचे पैसे वाढत गेले यूएसमध्ये. सो इस्टेट प्लॅनिंग जे आहे ते खूप लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. बाकी यूएसमध्ये असं बघितलं तर टॉप मॅग्निफिसंट 7 ज्याला म्हणतात, की जसं फॅंग स्टॉक्स होते किंवा हे. युजुअली दे मेक अ लॉट ऑफ मनी. कारण टेक जे आहे ह्यांना कोणी कॉम्पिटिशन आलं तर इधर विकत घेऊन टाकतात त्याला, नाहीतर मग साईडला करून टाकतात. सो एआयमुळे दे कुड बी अ लॉट बेनिफिशियरीज, की त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. तो जे आपण जे कर्व म्हणतो, की आता ते इन्व्हेस्ट करतायत सो त्यांचा प्रॉफिट खाली जातोय आणि त्याचा इम्पॅक्ट खूप एक्सपोनेन्शियल दिसतो. हे टेक सेक्टरमध्येच होऊ शकतं. सो त्यांनी यूएसमध्ये गुंतवणूक कंटिन्यू करायला पाहिजे लोकांनी, की आता जरी व्हॉलॅटिलिटी असेल, पण यूएसमध्ये इंडेक्स फंड थ्रू केलं जास्त बेटर आहे रादर दॅन तुम्ही स्पेसिफिक जाऊन स्टॉक्स घेतले. बिकॉज स्टॉक्सला या सगळ्या रिस्क आहेत. इस्टेट ड्युटी किंवा या ज्या रिस्क आहेत त्या फार मोठ्या आहेत रादर दॅन तुमचा इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न किती. तुम्ही एआयचा उल्लेख केला. आजच म्हणजे गेल्याच आठवड्यात बातमी होती, की Microsoftचं व्हॅल्युएशन भारताच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे. झालंय म्हणजे त्या सगळ्या स्टॉक मार्केट आणि ह्याच्यामध्ये. तर एआय हा फंडामेंटल गेम चेंजर आहे का? एआयमुळं काही विशिष्ट कंपन्यांचं अस्तित्व धोक्यात येणं, प्रॉफिटेबिलिटी कमी होणं आणि विशिष्ट कंपन्यांना फायदा होणं असं भारतात आणि जगात घडू शकेल का? एआयला अंडर एस्टिमेट करून नक्कीच उपयोग नाही, की 3 वर्ष आधी लोक डिनायलमध्ये होतं, की अरे अशा खूप फॅड्स येऊन जातात, त्याचं काही कौतुक नाही. मे बी मी पण त्या कॅम्पमधला होतो. बट 3 वर्षात आय हॅड टू अडॅप्ट, की आता मी अडॅप्ट केले आणि माझं लाईफ एवढं सोपं झालंय. सो मी स्वतःचं उदाहरण देऊ शकतो, की बरेच जे कामं होते ते एआय आपल्यापेक्षा खूप चांगलं करू शकतो. की सिंपल उदाहरण आहे, की मेलचा रिव्हर्ट करायचा मला. हे एआय मॅक्सच्या खूप चांगलं करू शकतो. मला मार्केटिंग करायचं तर एआय मॅक्सच्या खूप चांगलं करू शकतो. सो एआय मला तरी असं वाटतं, की प्रत्येक फील्डमध्ये एनेबलर असेल, डिसरप्टर नक्की नसेल. सो लो एंड जे जॉब्स होते, ते सगळे डिसरप्ट होतील. एआय विल टेक देम ओव्हर. त्या लोकांना रिस्किल करायला लागेल स्वतःला. त्या लोकांनी रिस्किल केलं तर नवीन प्रकारचे जॉब्स इमर्ज होतील. की आता समजा तुमच्या फील्डमध्ये म्हटलं, की एडिटिंग जो जॉब आहे. आता एडिटिंग उद्या एआय पण करू शकेल. पण एआय वापरणारा माणूस पाहिजे जो एडिटिंग करू शकतो. सो 20 वर्ष आधी मी लोकांना खूप सांगतो, की जे नवीन मुलं येतात ॲडवाईस करता. मी त्यांना म्हणतो, की 20 वर्ष आधी जे होतं, की कॉम्प्युटर यायला पाहिजे. हे सीव्हीत लागायचं. 5 वर्षांनी एआय यायला पाहिजे, सीव्हीत लागेल. की तुम्हाला मॉडेल्स कसे चालतात त्याचं तर बेसिक अंडरस्टँडिंग प्रत्येकाला पाहिजे इफ यू वॉन्ट टू बी एम्प्लॉयमेंट रेडी. हे समजा नसेल तर डिसरप्शन तुम्हाला खाऊन जाईल. आणि ह्याचा कंपनीजना खूप मोठा फायदा होईल बिकॉज आता बघितलं तर आयटी कंपनीज खूप जास्त लेबर कट डाऊन करतात, की आपण दररोज रिपोर्ट बघतो की इन्फोसिसने एवढे एम्प्लॉईजना काढलं, टीसीएसने एवढे कमी केले. हे का होतंय बिकॉज पूर्वी कसं होतं की 4 कोडर्स लागायचे, त्याच्या मागे एक टेस्टर होता. तो 4 लोक कोडिंग करतायत, तो कोड टेस्ट करताय. आता त्या 4 लोकांची गरज नाही बिकॉज चॅट जीपीटी कोड लिहून देते तुम्हाला. तो एकच माणूस पाहिजे टेस्टिंग करायला पाहिजे. ह्याच्याने या कंपनीची इव्हेंच्युअल प्रॉफिटेबिलिटी वाढेल. पण पुढचे 2 ते 3 वर्ष फार खडकर असतील बिकॉज ऍडजस्टमेंट पिरियड म्हणतो मी याला, की हे सगळ्यांना त्याला अडॅप्ट करायला खूप वेळ लागतो. बिकॉज एका रात्री तुम्ही सगळ्या एम्प्लॉईजना काढून नाही टाकू शकत. सो ग्रॅज्युअल तुम्हाला ऍडजस्ट करायला लागेल आणि नंतर एव्हरी कंपनी विल ऍडजस्ट टू दॅट. लाँग टर्ममध्ये समजा बघितलं तर एआय कुड बी अ बिग बेनिफिशियरी, की जो एआयला अडॅप्ट करेल, एक्सपोनेन्शियल गेन्स होतील त्या कंपन्यांना. इन्व्हेस्टर म्हणून मी कंपन्यांचा विचार करताना एआय फ्रेंडली, एआय फोकस्ड कोण आहे, असा विचार करून निर्णय घ्यावेत का? ते डेफिनेटली करायला पाहिजे, की एस्पेशली आयटी कंपनी जेव्हा आपण म्हणतो कुठली इव्हॅल्युएट करतोय, एआयचा काय इम्पॅक्ट येऊ शकेल, की आता आयटीला ट्रम्पपेक्षा जास्त डिस्रप्शन एआयमुळे झालं. सो ते कोण किती पटकन अडॅप्ट करतं हे बघणं नक्कीच इम्पॉर्टंट आहे. की सिंपल उदाहरण आहे, की पुणे बेस्ड एनबीएफसी आहे, खूप मोठी एनबीएफसी जे लेंडिंगमध्ये आहे. त्यांचं बघितलं तर 90% जे काम होतं, की जे एक मोठं कॉल सेंटर चालायचं, जिकडे जवळपास 500,000 लोकं कामाला होती. ते आता त्यांचे मॉडेल्स टेस्ट करतायत, जे पुढच्या 1 ते 2 वर्षात 90% ते काम एआय करू शकेल. की आज कॉल सेंटर अख्खं एआय बेस्ड झालं.
आता दीज पीपल विल हॅव टू रिस्किल. जे लोक होते बिकॉज AI 24 तास काम करू शकतो, हा माणूस 8च तास काम करू शकतो. प्रॉफिटेबिलिटी मॉडेलची आज खर्च आहे, पण ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ऑपरेटिंग लेव्हरेजने निघून जाणार आहे. सो असे खूप फायनान्स कंपनीज पण AI इंटिग्रेट करतायत. तर मग ती गुंतवणूक करताना ते पण बघायला पाहिजे की याचा बेनिफिट किती होऊ शकेल, आणि खूप जास्त बेनिफिट होऊ शकेल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न, की जसं AI ही एक स्टोरी आहे, तशी भारताबद्दल सातत्यानं सांगितलेली स्टोरी ही कन्झम्पशन स्टोरी आहे. अगदी 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत म्हणाले, की स्वदेशी विकत घ्या, देशातला टर्नओव्हर वाढू दे. पण याच्याबद्दल खूप डायसी बोललं जाते, की एवढा आता टॅक्स रिबेट दिला कारण कन्झम्पशन वाढावं, इंटरेस्ट रेट कमी केले कारण कन्झम्पशन वाढावं. तर सगळेजण म्हणतात, की काही करा पण कन्झम्पशन वाढवा. ते खरंच वाढतंय का? स्वदेशीच्या नाऱ्यानं कन्झम्पशन वाढणार का? आणि कन्झम्पशन स्टोरी भोवती मी इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हेस्ट करावं? सो त्याच्यात बघितलं तर कुठलाही GDP वाढवण्याकरता त्याचे घटक असतात, ते वाढायला पाहिजे. सो वन इज इन्व्हेस्टमेंट, वन इज कन्झम्पशन, वन इज गव्हर्नमेंट स्पेंडिंग. सो मागचे 5-7 वर्ष बघितलं तर इंडिया हे इन्व्हेस्टमेंट आणि गव्हर्नमेंट स्पेंडिंग या 2 घटकांवर वाढत होतं. कन्झम्पशन ऍक्च्युअली वाढायला पाहिजे, बिकॉज दॅट इज अ मच मोर सस्टेनेबल स्टोरी. की इंडियात समजा बघितलं, पेनिट्रेशन लेवल बऱ्याच गोष्टींचे खूप कमी आहेत. की गाड्या बघितलं तर ॲज कम्पेअर टू चायना, जिकडे 60% लोकांकडे गाड्या आहेत, US मध्ये 99% लोकांकडे गाड्या आहेत, इंडियात फक्त 5% लोकांकडे आज 4 व्हीलर आहे. एसीचं पेनिट्रेशन 5 ते 6%. फक्त 60% लोक आता विमानाने प्रवास करतात. सो पेनिट्रेशन लेवल्स अक्रॉस द बोर्ड कन्झम्पशनचे फार कमी आहेत. हे जेव्हा असतात तेव्हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कन्झम्पशन खूप जास्त वाढू शकतं, बिकॉज बेसिक पेनिट्रेशन झालं तरी वाढू शकतं. US मध्ये आज डबल गाडी कोण नाही घेणार, बिकॉज गाडी सगळ्यांकडे आहे. चेंज करायचा पिरियड स्लो डाऊन होऊ शकतो. इंडियात गव्हर्नमेंटचं क्लिअर हे की कन्झम्पशन वाढायला पाहिजे, बिकॉज दॅट कुड बी द बिगेस्ट बेनिफिशियरी ऑफ ग्रोथ, बिकॉज लोकांकडे नाही आहेत आज गोष्टी. ह्याचं बघितलं तर गव्हर्नमेंटचा प्रयत्न खूप गोष्टींमधनं चालू आहे. पहिले बघितलं तर गव्हर्नमेंटनी PLI स्कीम आणलेली खूप आधी. PLI स्कीम कशा करता आणली, बिकॉज इंडियात आज आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड, पण या लोकांना जॉब्स मिळायला पाहिजे. त्याकरता मॅन्युफॅक्चरिंग हा क्षेत्र सर्वात मोठा आहे, जो एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतो. दुसरी गोष्ट बघितली तर आता जे बजेट आलं त्याच्यात बेसिकली 12 लाखापर्यंत टॅक्स रिबेट देऊन टाकला. त्याच्यामुळे काय झालं, की समजा एका माणसाचं 12 लाख इन्कम आहे, त्याला रफली 7 ते 8 हजार रुपये एक्स्ट्रा दर महिन्याला मिळणार. आता आत्ता बघितलं तर आत्ता आपण जुलैत आहोत, जुलै ऑगस्टमध्ये आहोत, 3-4 महिनेच झालेत. तो इम्पॅक्ट यायला थोडासा वेळ लागू शकतो. पण बाय द एंड ऑफ द इयर ह्याचा खूप मोठा बेनिफिट होऊ शकेल, की इन्कम लोकांच्या हातात जास्त आलं. सो एक साधं हाऊसहोल्ड घेतलं आपण, नवरा बायको काम करतायत, दोघांचा पगार साधारण आपण 12 लाख आत्ता धरू. एक हाऊसिंग लोन आहे त्यांच्यावर 1 कोटी रुपयाचं, आणि एक कार लोन आहे. आता ही जी फॅमिली आहे, लास्ट इयरच्या तुलनेत आपण आत्ता कम्पेअर केलं समजा, टॅक्सेशनमध्ये त्यांनी रफली 7 आणि 7 14,000 रुपये वाचवले. 1 कोटीचं लोन होतं, मागच्या वर्षी त्याच्यावर 9.5% व्याजदर होतं. लेट्स से 95,000 रुपयाचा मंथली हफ्ता होता. आता व्याजदर खाली आले, पुढच्या 6 महिन्यांमध्ये तुमचं होम लोन ऍडजस्ट होऊन जाणार. लेट्स से आपण धरू 8 किंवा 8.5% आलं. सो तो हफ्ता 95,000चा 80 किंवा 85,000च्या घरात आला. तो बेसिकली तो 15,000चा ऍडिशनल बेनिफिट मिळाला. हे 14, हे 15 प्लस ऑटो लोन पण माझा रिप्राइज होणार. आता त्या फॅमिलीकडे 30 ते 40,000 रुपये दर महिन्याला जास्त आहे. आता हा मुद्दा राहतो, की ते या पैशांचं काय करणार? त्यांच्याकडे 2 डिसिजन, इधर ते इन्व्हेस्ट करू शकतात किंवा ते स्पेंड करू शकतात. बऱ्याच गोष्टी कमी इंडियात पेनिट्रेशन असल्यामुळे मोस्ट ऑफ द पीपल चूज टू स्पेंड इट. की मी गाडी अपग्रेड करतो. अरे घरात बऱ्याच वर्षात इंटिरियर नाही झालेत, मग आपण इंटिरियर्स करून घेऊ, नवीन टीव्ही घेऊ, नवीन फ्रिज घेऊ. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचं स्पेंडिंग वाढतंय. नंबर्स पण बघितले तर प्रीमियमायझेशन ही स्टोरी क्लिअर आहे इंडिया. सो त्याच्यामध्ये जे स्टॉक्स आहेत, दोज आर ग्रेटली बेनिफिटिंग फ्रॉम. की हॉटेल्स बघितले तर आज 70-80% ऑक्युपन्सी रेट्स आहे. इंडिगोचे रिझल्ट बघितले तर मॅसिव्ह ग्रोथ, की बेसिकली ऑक्युपन्सी लेवल्स खूप वाढलेले आहेत, खूप लोक ट्रॅव्हल करतात. ऑटो सेल्स बघितले तर असे काही खूप खाली आले नाहीत, सेल्स आर व्हेरी रोबस्ट. एस्पेशली आता बघितलं तर जे लोअर एंड सेगमेंट होतं, पूर्वी स्विफ्ट किंवा बलेनो जायची, आज सगळ्यांना SUV पाहिजे. सो अफोर्डेबिलिटी पण वाढली आहे, आणि SUVच्या नंबर्समध्ये ते रिफ्लेक्ट होते क्लिअर. सो कन्झम्पशन ऑन ग्राउंड होतं. इव्हन प्रत्येक जणांनी आपल्या आसपास जरी बघितलं तरी 5 वर्षाच्या तुलनेत आज कन्झम्पशन नक्कीच वाढलेलं आहे. शेवटचा प्रश्न, आत्ता या क्षणी मला इन्व्हेस्ट करायचे आहेत, हे जे 30,000 रुपये दर महिन्याला मला वाचतायत, आणि इफ आय डिसाइड टू इन्व्हेस्ट रादर दॅन स्पेंड, तर मी ते 30,000 रुपये कसे इन्व्हेस्ट करावेत? इक्विटी सेक्टर्स कुठली, इक्विटी नसेल तर कुठले प्रॉडक्ट्स, काय करावं?
सो ह्याच्यात पाहिलं तर प्रत्येकाने स्वतःची रिस्क असेस करून घ्यायला पाहिजे, फायनान्शियल प्लॅन बनवून घ्यायला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट स्टेप. त्यानंतर डिपेंडिंग ऑन द गोल्स ती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. स्टॉक्समध्ये समजा मी म्हटलं की मला गुंतवणूक करायची, माझी रिस्क अपेटेट आहे रिस्क घ्यायची, तर मी म्हणेन की डोमेस्टिकली इन्क्लाइंड जे सेक्टर्स आहेत तिकडे मी जास्त फोकस करेन. की मग ते हॉटेल्स असतील, हॉस्पिटल्स असतील. हॉस्पिटल्स इज अ व्हेरी गुड थीम, की खूप चांगला आरओई वाला बिझनेस आहे. आणि इंडियात बघितलं तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही शक्यतो एक्सपेरिमेंट करत नाही, की माझ्या जवळचं एक चांगलं हॉस्पिटल तर मी दुसरीकडे मुद्दाम जायला जात. त्याच्यानंतर PLI जी स्कीम आहे त्याच्या लिंक ज्या आहे, की इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग आपण म्हणू शकतो. त्या गोष्टी खूप जास्त बेनिफिट करतील पुढच्या 5-6 वर्षात. इव्हन मी ज्या फील्डमध्ये काम करतो, की लेट्स से ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज असतील, किंवा वेल्थ मॅनेजर्स असतील, की बिकॉज आत्ता जो प्रॉब्लेम येतोय, की नवीन जनरेशन जसं येते ते म्हणतात, की एफ-डी मला इन्व्हेस्ट करायचे नाही. मला काहीतरी अल्टरनेटिव्ह द्या. काहीतरी अल्टरनेटिव्ह कुड बी, की कॅपिटल मार्केट इंटरमिजियरी जे आपण म्हणतो. दॅट्स अ बिग मेगा ट्रेंड असं मला वाटतं, बिकॉज प्रत्येक माणूस अकाउंट काढणार आणि ही वुड हॅव सम एक्सपोजर, की 10 वर्षाच्या तुलनेत आता एक्सपोजर्स नक्की वाढलेत. मग हे स्टॉक्स पैसे कमवू शकतील का इन्व्हेस्टरसाठी? तर हे स्टॉक्स नक्कीच पैसे कमवू शकतील. सो डोमेस्टिकली इन्क्लाइंड कन्झम्पशन प्लस लेंडिंग, बिकॉज बँक्स किंवा NBFCs बघितलं आपण, तर तिकडे बघितलं तर ऍक्च्युली व्हॅल्युएशन बऱ्यापैकी रिझनेबल. सो ह्या 2 ठिकाणी फोकस केला तर इन्क्रिमेंटली इन्व्हेस्टरचा एक्सपिरियन्स खूप चांगला असेल पुढच्या 3 वर्षात. पण मी असं कायम लोकांना म्हणतो, की मेगा ट्रेंड बघून इन्व्हेस्ट करा, की इंडिया ज्या दिशेने जाते त्या दिशेला मी अलाइन्ड आहे का? त्या दिशेला मी अलाइन्ड नसेल तर मग माझे एवढे पैसे नाही बनणार इन्व्हेस्टमेंट. आणि दर क्वार्टर तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायला पाहिजे. ही कंपनी चांगली करते का? नाही करत आहे तर दुसरीकडे जायला पाहिजे. आणि थर्डली मार्केट लीडर शोधा काय. सेकंड किंवा थर्ड टिअरमध्ये जाऊ नका, बिकॉज प्रॉब्लेम्स असतात. इव्हन टेलिकॉम ही खूप चांगली स्टोरी आहे, की जेव्हा 2G लायसन्सेस आले तेव्हा 15 प्लेयर्स कम्पीट करत होते. आज फक्त 3च उरलेत. तर 2.5च म्हणता येईल. पण त्याच्यात समजा एक लिस्टेड प्लेयर आहे विच इज प्युअर प्ले टेलिकॉम. आज त्याच्यावर मी प्ले घेऊ शकलो तर ARPU दर क्वार्टरला वाढतंय, की ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर जे आपण म्हणतो, की आज मी समजा ₹300 रिचार्ज करत होतो आधी. आज मी ₹400 रिचार्ज करतो. तर त्या कंपनीकरता ₹100 वाढले, विच इज 25% ऑफ द रेव्हेन्यू. रेव्हेन्यू वाढलाय, कॉस्ट तेवढीच आहे, प्रॉफिट वाढणार आहे. सो असा विचार करून गुंतवणूक करता आली तर रिटर्न्स खूप चांगले असतील. राईट. आणि सर खूप खूप आभार, आम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात आणि काय करायचं ते सांगितलं. पुन्हा वेगळ्या मुद्द्यांसाठी भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक यू.